हॅलो, गणपती बाप्पा मोरया. आज आपण बघणार आहोत पिचवई आर्ट. सो झालं काय म्हणजे मी अगदीच ठरवलं नव्हतं. बट नेक्स्ट वीकमध्ये वी आर गोइंग टू माय डॉटर्स फ्रेंड्स फॅमिलीज हाऊस अँड दे बिलॉंग टू राजस्थान. सो आय थॉट की why not to take something for them and as they belong to Rajasthan, I thought maybe some art from their own thing and क्विक वन, इझी वन, मे बी नॉट दॅट दिसिंग असं काहीतरी DIY स्वतः बनवून घेऊन जायचं आहे असं काय आहे. अँड वाईल आय एज आय मेन्शन म्हणजे मी आधीच बोलले जसं मला इंडियातलं फोक आर्ट खूप आवडतं आणि पिचवाई मी हे आधी पण केलेत खूप पोस्टर्स आणि हे केलेले आहेत. मध्ये खूप ट्रेंडिंगमध्ये होतं. यू कॅन सी इट ऑन द ट्रेज अँड अदर थिंग्स ऑल्सो. सो आपण आज बनवणार आहोत पिचवाई आर्टचे कोस्टर्स. बट बिफोर गोइंग टू द कोस्टर्स, just a quick introduction about Pichwai art. So Pichwai art, as I mentioned, की it is from Rajasthan. So हे 400 वर्ष जुनं आर्ट फॉर्म आहे जे नाथद्वारा राजस्थानमधला आहे. It is traditionally done on a large cloth backdrop for श्रीनाथजी. तर श्रीनाथजीच्या मागे एक मोठा पडदा असतो आणि त्या पडद्यावर हे डिझाईन तुम्हाला दिसून येईल नाथद्वारामध्ये. सो आता हे म्हणजे दॅट वॉज द इनिशियल हाऊ दिस आर्ट स्टार्टेड ॲज अ बॅकड्रॉप आणि म्हणून ते पिचवई म्हणजे मागे असणारा म्हणून ते पाठी असणारा असं त्या शब्दाचा अर्थ आहे की मागे जो कापड आहे त्याच्यावर असणारा आर्ट फॉर्म. सो दॅट इज हाऊ द नेम केम फॉर द पिचवई आर्ट. So bringing those old folk arts right into your home, so it can be nice. I mean, you can do it on a fabric cloth and frame it or otherwise जसं म्हटलं ट्रेमध्ये आहे किंवा बरेच व्हेरिएशन्स आहेत आणि आज आपण कोस्टर बघणारच आहोत. पण त्याच्यातले मेन मोटिव्स आहेत. सो मेनली देर इज अ लोटस, देर इज अ काऊ आणि पिकॉक आणि श्रीनाथजीचा एक चेहरा. सो हे मेन आहेत की कमळाचं फूल, काऊ म्हणजे गाईचं कामधेनू म्हणून, विच बिलॉंग्स टू जसं कमळ आहे ते सिम्बॉलाइजेस प्युरिटी. सो मधुबनी मध्ये पण लोटस आपण बघितलेलं, पण पिचवईमधलं लोटस इज डिफरंट फ्रॉम मधुबनी. कसं ते आपण बघणारच आहोत जेव्हा आपण बनवू. कामधेनू म्हणजे गाय. Again, as it belongs to Srinathji's childhood. So it is generally a white cow and which has beautiful jewelry and handprints on it. Then there is a tree of life. So which is like a big tree with lots of branches and tiny leaves. आणि श्रीनाथजीचं फेस असे मेन मोटिव्स असतात. आणि ॲज यू से राजस्थान is a desert, but that's where their art stands out because it has all vibrant colors. So it will have a very bright color. So it's like a pink, it will be dark crimson, it will be indigo blue. आणि त्याच्यामध्येच देर इज ऑलवेज अ गोल्ड इन इट. सो राजस्थानमध्ये गोल्ड इज नॉट जस्ट लाईक अ कलर, इट्स लाईक अ शृंगार. तो दॅट इज लाईक अ जान ऑफ युअर पेंटिंग. सो जसं गाईमध्ये ते ऑर्नामेंट्स असतात त्याला गोल्ड असेल. जर तुम्ही फक्त लोटसचं काही केलं तर मे बी बॉर्डर्समध्ये किंवा अधूनमधून यू कॅन पुट सम गोल्ड का आउटलाईन. श्रीनाथजी केले तर त्याला तर ज्वेलरीमध्ये असेल. ब्रांचेसमध्ये इन बिटवीन यू कॅन पुट अ गोल्डन, either put golden leaves or you can put a golden lines on it. So it is like a shringar of that which is bringing the art life. सो हे झालं त्याचा बॅकग्राऊंड. आता बिफोर डुईंग द ॲक्च्युअल पोस्टर, एक तर तुम्हाला पोस्टर सगळे सारखे करायचं असेल तर तुम्ही आधी ड्रॉ करा. त्याच्यानंतर यू कॅन टेक कार्बन पेपरने सगळ्यावर प्रिंट करा जर तुम्हाला एकसारखे करायचं असेल. फॉर मी वेन आय से हँडमेड, हँड पेंटेड, मला त्याच्यामध्ये थोडंसं 19-20 जास्त आवडतं रादर दॅन मेकिंग इट परफेक्ट लाईक अ मशीन प्रिंट. बट दॅट इज एव्हरीवन्स चॉईस हाऊ यू लाईक इट. तर आपण आधी हे शेप्स पेपरवर
कागदावर जस्ट बघणार आहोत आणि छोटीशी कलर पीस करून मी ह्याच्या आत तुम्हाला इथे दाखवते आहे. अँड देन वी डू द कोस्टर्स ऑल्सो हिअर. आपण आधी नॉर्मल स्केचबुकवर सगळे मोटिव्स बघूया. सो मेनली लोटस आहे, कामधेनू गाय आहे आणि लोटस पॉन्ड. सो लोटसचे लीव्स आणि लोटस फ्लावर्सनी केलेलं एक आहे. श्रीनाथजी आय एम नॉट कवरिंग इन दिस. त्याच्यानंतर वी आर मूव्हिंग टू द कोस्टर्स. कोस्टर्समध्ये आय हॅव शोन की तुम्हाला जेव्हा
बॅकग्राऊंड सरफेस एक इव्हन पाहिजे असतो तेव्हा यू यूज अ स्पॉन्ज इन्स्टेड ऑफ ब्रश. क्विकली पण होतं आणि एकसारखं एक टेक्स्चर पॅटर्न पण तुम्हाला मिळून जातं. सो बॅकग्राऊंडसाठी आय हॅव युज्ड अ स्पॉन्ज टेक्निक. देन आपण आता आधी पोस्टरचं साईज पेपरवर काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला जी डिझाईन पाहिजे ती त्याच्यात फिट केली इन्स्टेड ऑफ डिरेक्टली पुटिंग इट ऑन द पोस्टर. आणि त्याच्यानंतर आता ती डिझाईन आपल्याला पोस्टरवर इम्प्रिंट करायची आहे. तर मी इथे 2 टेक्निक दाखवल्या. एक तर तुम्हाला असा कार्बन पेपर मिळतो. सो यू गेट अ कार्बन पेपर येलो ॲज वेल ॲज ब्लू आणि ब्लॅक असे 2-3 कलर्सचे मी जनरली बघितले आहेत. सो जर तुमचा लाईट सरफेस असेल तर तुम्ही ब्लू यूज करा. तुमचा डार्क सरफेस असेल तर तुम्ही येलो किंवा व्हाईट कार्बन पेपर यूज करा. सो जस्ट पुट द कार्बन पेपर इन बिटवीन युअर पोस्टर अँड पेपर आणि ते डिझाईन तुम्ही गिरवून ती प्रिंट त्या पोस्टरवर ट्रान्सफर करू शकता. इथे दुसरी सोपी मेथड दाखवली आहे. स्पेशली इट विल वर्क फॉर द लाईट बॅकग्राऊंड इज की तुमचं जे डिझाईन आहे त्याच्यामागे पूर्ण पेन्सिलने ब्लॅक सरफेस जे ड्रॉ केला आहे आणि मग त्याच्यानंतर कार्विंग केलं आहे. सो दॅट ऑल्सो हेल्प्स युअर पेन्सिल डिझाईन टू बी प्रिंटेड ऑन द पोस्टर. त्याच्यानंतर यू यूज ॲक्रिलिक कलर्स. मी इथे कुठले कलर्स तुम्ही पिचवेमध्ये वापरू शकता ते मेन्शन केलेत. सो तुम्ही तुमच्या चॉईसने ते कलर करा. Use the golden color either in your borders or in between for the leaves, as that is also a main part of your pitchway. So do your posters, share it with me, enjoy, hope you like it. आणि अजून काही क्वेरीज असतील तर नक्की सांगा. बाय. सो तुम्हाला हे आर्ट फॉर्म कसं वाटलं ते सांगा. आणि again, if you want anything detail out there, I would love to make a video which has all the details of do it along kind of a thing. तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. अँड थँक्स फॉर स्टेईंग विथ मी. आय होप यू एन्जॉय दिस आर्ट. आणि मला नक्की सांगा नेक्स्ट विच आर्ट यू वुड लाईक टू सी. सो आय एम एक्सायटेड टू गिफ्ट इट अँड आय विल लेट यू नो their reaction to it. Thank you.